राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरे या शाळेतील शिक्षकांसह विद्यार्थिनींना गिरीकर्णिका ग्लोबल फाउंडेशन अहमदनगर या संस्थेचे संस्थापक प्रदीप पवार आणि किशोर राठोड यांनी जांभूळ, आवळा, चिंच अशा 225 फळझाडांची लागवडीसाठी मोफत वाटप केले आहे। वृक्ष वाटप कार्यक्रमानंतर गिरीकर्णिका ग्लोबल फाउंडेशनचे प्रदीप पवार आणि किशोर राठोड यांचा सत्कार करण्यात आला। सत्काराला उत्तर देताना त्यांनी सांगितलं की दिलेली झाडे ही फळझाडे असल्याने त्याची निश्चित स्वरूपात लागवड होऊन संगोपन केले जाईल आणि त्यातूनच निसर्गाचा समतोल राखण्याचा आमचा मानस सफल होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आज रोजी आमच्या उमरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये अहमदनगर येथील गिरीकर्णिका ग्लोबल फाउंडेशन या संस्थेचे प्रदीप पवार, किशोर राठोड हे कार्यकर्ते आले आणि त्यांनी आमच्या शाळेमध्ये येऊन गिरीकर्णिका फाउंडेशनतर्फे प्रत्येक मुलाला शाळेतील पटसंख्येनुसार प्रत्येक मुलाला फळाची झाडं दिलेली आहेत आणि या झाडांची लागवड त्यांनी मुलांनी घरी करावी, कशी करावी, त्याची जोपासना कशी करावी, त्याचे संवर्धन कसं करावं याविषयी अतिशय सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे। आणि त्या मार्गदर्शनाला अनुसरून मुलांनी सर्व झाडांची लागवड आपापल्या घराच्या अंगणामध्ये, आपल्या शेताच्या बांधावर वगैरे करायला त्यांनी मुलांना प्रवृत्त केलेलं आहे आणि हे झाडांची लागवड आपल्या गावामध्ये करावी अशी त्यांनी आम्हाला सर्वांना सुचवलेलं आहे। त्याचप्रमाणे प्रत्येक शिक्षकाला पण एक झाड दिलेलं आहे आणि या प्रसंगी शाळेमध्ये सुद्धा त्यांनी झाडांची लागवड स्वतः त्यांच्या हस्ते आम्ही झाडांची लागवड केलेली आहे। एकूण किती विद्यार्थी आहेत? एकूण शाळेमध्ये 216 विद्यार्थी आहेत। तर त्यांनी प्रत्येक मुलाला एक झाड आणि प्रत्येक शिक्षकाला 9 शिक्षक, या 9 शिक्षकांना प्रत्येक एक झाड दिलेलं आहे आणि 225 झाडं सर्व एकूण दिलेली आहेत आणि या 225 फळाची झाडं दिलेली आहेत। त्यामध्ये विशेषतः जांभूळ, आवळा आणि चिंच ही झाडं, या 3 प्रकारची झाडे दिलेली आहेत आणि त्याची लागवड सर्वांनी करावी असे त्यांनी सर्वांनी आवाहन केलेलं आहे आणि त्या आवाहनानुसार आम्ही सर्व मुलांना त्या झाडाची आपल्या अंगणामध्ये करणार आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी जालिंदर ढोकणे, राहुरी।